देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, या दोघांनी ज्या पद्धतीने अल्पावधीत जो कारभार आपल्याला करून दाखवला आहे, हा खरंच वाखाणण्यासारखा आहे. समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, इकडे BDDचा जो विकास आहे, मेट्रो ॲक्वाच सुरू केलेली आहे, रेल्वे योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे मी पाहते आहे ते दूरदृष्टी आहे. आज या माणसाकडे 10 ते 15 वर्षाचा पुढचा आराखडा तयार आहे. मराठवाड्यासाठी त्यांनी नदीजोड प्रकल्प, जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यांचा, त्याच्यावरती खूप जबरदस्त काम त्यांचं सुरू आहे. तर हे तुम्ही कसं दृष्टीआड करणार? शिंदे साहेबांचा जर विचार केला तर तिकडे जे मला दिसतं आहे, त्यांची सगळ्यात मोठी बाजू ही आहे की ग्राउंडवरती जाऊन रस्त्यावरती सामान्यांमध्ये मिसळून काम करणारा नेता म्हणून मला शिंदेंकडे बघता येते. देवेंद्र फडणवीसांची जमेची बाजू आहे की त्यांचा प्रशासकीय जी पकड आहे ती मजबूत आहे. देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवरती त्यांचा विविध विषयांवरचा अभ्यास उत्तम आहे. काम करून घेण्याची हातोटी जी आहे ती या दोघांकडे मला पाहायला मिळते आहे. तर हे महत्त्वाचं नाही आहे का? आज आपण बघतो आहोत की स्वतःच्या स्वार्थासाठी असेल, समाजकारणासाठी असेल, कधी राजकीय फायद्यासाठी असेल, कधी आर्थिक फायद्यासाठी असेल, या सगळ्या मंडळींनी तेव्हा त्या पद्धतीने राजकीय समीकरणं बदलत वेगवेगळ्या युती आणि आघाड्या केलेल्या आहेत. मंडळी, आता तुमची आणि आमची वेळ आहे. आपला स्वार्थ काय आहे, आपल्या गरजा काय आहेत, तर आपलं लक्ष हे असलं पाहिजे की मला माझ्या विभागामध्ये उत्तम काम कोण करून देणार आहे. तुम्हाला चालायला फुटपाथ मिळतोय का, आणि याच्यासाठी तुम्हाला रस्ता मिळतोय का, तर हे मुद्देसुद्धा तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. त्याच्याबरोबर लॉंग टर्मला तुमचा आणि आमचा अधिकार आहे. आज आपल्याला रस्त्यावरती चालताना फुटपाथ मोकळे नाही आहेत, हे आपल्याला कोण करून देणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं बाब जी आहे ती म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये समन्वय हवा असेल, तुमचे प्रकल्प, तुमच्या योजना जर पूर्णत्वाला जायला हव्या असतील तर तिथे एक पद्धतीचं, एका समविचारी सरकार असणं गरजेचं आहे. तीच बाब मला महापालिकांच्या बाबतही वाटते की जसं देशात आणि राज्यात एका समविचाराचं सरकार आपल्याला हवं असेल, तसंच जर महापालिकांमध्ये सुद्धा आपल्याला आपली काही कामं पूर्ण करून घ्यायची असतील तर तिथे सुद्धा समन्वय हवा. आणि तो समन्वय तेव्हाच येणार जेव्हा समविचारी लोक तिथे काम करत असतील. अशा वेळेला मला असं वाटतं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांचा महापालिकेसाठी विचार करायला हवा.